आजकाल लोकांना खूप जास्त शॉपिंग करणं आवडतं. मॉलमध्ये जायचं, कुटुंबासोबत फिरायचं आणि नंतर भरमसाठ शॉपिंग करून ट्रॉलीवर ट्रॉली भरून कारमध्ये घरी आणायचं. हेच आनंदाचं कारण झालं. हो, यात फील गुड फॅक्टर आहे, म्हणून लोक वारंवार हेच करतात. पण खरी गोष्ट काय आहे माहिती आहे का? या शॉपिंगमध्ये अर्ध्याहून जास्त वस्तू अनावश्यक असतात. सेल आहे म्हणून विकत घेतल्या जातात आणि काही दिवसांनी लक्षात येतं त्यातल्या बऱ्याच वस्तू अजिबात वापरल्या जात नाही. फक्त कपाटात पडून राहतात. यासाठी काय केलं जातं? क्रेडिट कार्ड स्वाईप केलं जातं. त्यावर EMI सुरू होतो. म्हणजे वेगळा आर्थिक ताण. मग प्रश्न पडतो, या गोष्टी करणं चुकीचं आहे का? नाही, चुकीचं नाही. पण या गोष्टी करण्याआधी स्वतःला विचारायला हवं, माझा बँक बॅलन्स कसा आहे? कॅश फ्लो कसा आहे? इन्व्हेस्टमेंट नीट सुरू आहे का? जर ही उत्तरं हो असतील, तर करा शॉपिंग. पण जर ही उत्तरं नाही अशी असतील, तर काळजी घ्या. नाहीतर तुम्ही स्वतःला आनंद देताना हळूहळू गरीब बनत जाता. हाच तर फरक आहे माइंडसेट मधला. तुम्हाला फक्त श्रीमंत दिसायचंय की खरंच श्रीमंत व्हायचंय? आजपासूनच योग्य फायनान्शियल प्लॅनिंग सुरुवात करा. त्यासाठी तुम्ही माझ्याशी संपर्क करू शकता. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा तुमच्या अशा फ्रेंड्स आणि फॅमिलीमध्ये जे शॉपहॉलिक आहेत आणि अनावश्यक शॉपिंग करून आपले फ्युचर धोक्यात घालत आहे. धन्यवाद.